Good morning students. Welcome to your online lecture. तर मुलांनो आपला कोणता आज लेक्चर आहे? कोणत्या सब्जेक्टचं लेक्चर आहे? मराठी. व्हेरी गुड. आपण काय शिकत आहोत? लेसन शिकत आहोत की पोयम शिकत आहोत? काय शिकत आहोत? पोयम. व्हेरी गुड. व्हॉट इज द पेज नंबर? तुम्ही मराठीचं वर्कबुक बाहेर काढलाय? मराठीचं वर्कबुक बाहेर काढलं आहे? व्हेरी गुड. कोणता पेज नंबर चालू आहे आपलं? पेज नंबर 39. पान क्रमांक 39. पेज नंबर 39. पोयम नंबर 4. And what is the poem name? कवितेचं नाव काय आहे? आठवड्याचे वार. म्हणजे काय बरं? आठवड्याचे वार म्हणजे काय? येस, आठवड्याचे वार म्हणजे डेज ऑफ द वीक. येस, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. ओके. किती वार असतात आठवड्याला? हाऊ मेनी डेज? 7 days. व्हेरी गुड. आठवड्याला किती दिवस असतात? 7 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. येस. तर मुलांनो अगोदरच्या लेक्चरमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकले? कविता वाचन. ओके. कविता आपण 3-4 वेळा वाचून घेतली, बरोबर. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत? समजून घेणार आहोत. ओके. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे नक्की या कवितेमध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके. तर समजून घेण्याच्या अगोदर परत एकदा आपण कविता एकदा वाचून घेऊया. हातामध्ये पेन्सिल घ्या मुलांनो. पान क्रमांक 39, पेज नंबर 39 ओपन करा. आठवड्याचे वार. मी वाचते, तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे. ओके स्टुडंट्स. एकदा ही कविता आपण वाचणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. कॅन आय स्टार्ट? मी सुरुवात करू रीड करण्यासाठी? व्हेरी गुड. लक्ष द्या. आठवड्याचे वार. सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ, मंगळवारी दुर्वा घेऊन गणपतीला जाऊ, बुधवारी विठोबाला हार तुळशीचा, गुरुवारी दत्तासाठी नारळ न्यायचा, शुक्रवारी देवीची ओटी भरूया, शनिवारी मारुतीला तेल वाहूया, रविवारी नमस्कार सूर्यदेवाला, कल्याण अमुचे कर देवा वंदन तुझला. ओके स्टुडंट्स. तर काय आहे ह्यामध्ये की कवी काय सांगत आहे की कवीने आठवड्याचे वार, आठवड्याचे 7 वार जे आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे हे जे 7 वार आहेत, तर कवी या प्रत्येक दिवशी, आठवड्याच्या प्रत्येक वारी तो काय करत आहे? देवाला काही न काही अर्पण करत आहे. ओके. तर मुलांनो सोमवारी कवी काय करत आहे? सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ. सोमवारी कवी काय करणार आहे? सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ. ओके. म्हणजे शंकराला, ओके, शंकराला
आपण बेल अर्पण करून येऊ. कवी काय सांगत आहे? सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ. ओके, बेल म्हणजे ती पानं असतात. ओके, तर ती शंकराला आपण सोमवारी ती बेल आपण अर्पण करूया. मंगळवारी दुर्वा घेऊन गणपतीला जाऊ. कवी मंगळवारी काय करत आहे? कवी मंगळवारी काय करत आहे? मंगळवारी दुर्वा घेऊन गणपतीला जाऊ. दुर्वा म्हणजे काय माहिती आहे का मुलांनो? गवतासारखं जे असते हिरवं हिरवं, तुम्हाला माहिती असेल, गणपतीला ते अर्पण करत असतात. तर मंगळवारी गणपतीला दुर्वा घेऊन जाऊ. ओके, सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ, शंकराला बेल अर्पण करून येऊ. मंगळवारी गणपतीला दुर्वा घेऊन जाऊ. बुधवारी काय करायचं आहे? बुधवारी विठोबाला हार तुळशीचा. बुधवारी विठोबाला हार तुळशीचा. विठोबाला कशाचा हार घेऊन जायचा आहे? तुळशीचा हार. कधी घेऊन जायचा आहे? बुधवारी. ओके, बुधवारी विठोबाला तुळशीचा हार अर्पण करायचा आहे. गुरुवारी दत्तासाठी नारळ न्यायचा. गुरुवारी दत्तासाठी काय न्यायचं आहे? नारळ न्यायचं आहे. ओके, बुधवारी काय करायचं आहे? कवी बुधवारी काय करत आहे? विठोबाला हार तुळशीचा. कशाचा हार? तुळशीचा हार. कोणाला? विठोबाला. ओके, बुधवारी. गुरुवारी दत्तासाठी नारळ न्यायचा. कवी गुरुवारी दत्तासाठी काय नेणार आहे? काय न्यायचं? नारळ, कोकोनट. ओके, शुक्रवारी बघा, शुक्रवारी काय करायचं आहे? शुक्रवारी कवी काय करत आहे? येस, शुक्रवारी देवीची ओटी भरूया. शुक्रवारी देवीची ओटी भरूया. ओके, देवीच्या ओटीमध्ये काही फळं, फुलं, ओके, असं काही देवीला अर्पण करून देवीची ओटी भरायची आहे. कोणत्या दिवशी? शुक्रवारी. शनिवारी मारुतीला तेल वाहूया. मारुतीला तेल कधी वाहायचं आहे? शनिवारी. ओके, शनिवारी मारुतीला तेल वाहूया. रविवारी नमस्कार सूर्यदेवाला. रविवारी नमस्कार सूर्यदेवाला. ओके, रविवारी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. बघा मुलांनो, तुम्ही तारक मेहता बघतात, तर त्यामध्ये जो जेठालाल असतो, माहिती असेल तुम्हाला, टप्पूचा जो पप्पा जेठालाल जो असतो, तर तुम्ही तारक मेहता बघत असतील तर तुम्हाला माहिती असेल की जेठालाल सकाळी सकाळी काय करत असतो? सूर्यदेवाला पाणी वाहतो आणि नमस्कार करतो. माहिती आहे का? माहिती आहे मुलांनो तुम्हाला? येस, तारक मेहतामध्ये जेठालाल काय करतो? सकाळी बाहेर येऊन, बाल्कनीमध्ये येऊन सूर्यदेवाला पाणी वाहतो आणि सूर्याला नमस्कार करतो. बरोबर? येस. कल्याण अमुचे कर देवा वंदन तुझला. कवी काय सांगत आहे? की आमचे कल्याण कर. ओके, आम्हाला भरभराट दे. ओके, आमचे तू कल्याण कर. देवा वंदन तुझला. तुला मी वंदन करतो, तू आमचे कल्याण कर. ओके स्टुडंट्स, समजलं? परत एकदा एक्सप्लेन करते. सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ.
सोमवारी शंकराला काय करायचं आहे? काय करायचं आहे सोमवारी? शंकराला बेल वाहायची आहे. मंगळवारी दुर्वा घेऊन गणपतीला जा. गणपतीला जाण्यासाठी काय घेऊन जायचं आहे? दुर्वा घेऊन जायचं आहे. मंगळवारी गणपतीसाठी दुर्वा घेऊन जाऊ. गणपतीला दुर्वा अर्पण करू. माहिती आहे दुर्वा म्हणजे काय? जे गवतासारखं असते, माहिती आहे? येस. गणपतीच्या वेळेस तो दुर्वा खूप सारा गणपतीला वाहतात. ओके, तर सोमवारी शंकराला बेल वाहून येऊ. ओके, मंगळवारी दुर्वा आपण गणपतीला घेऊन जाऊ असं कवी सांगत आहे. बुधवारी काय करत आहे बघा? बुधवारी काय करणार आहे कवी? कोणासाठी काय करणार आहे? येस, बुधवारी विठोबाला हार तुळशीचा. कवी काय करणार आहे? बुधवारी विठोबाला तुळशीचा हार अर्पण करणार आहे. बुधवारी विठोबाला तुळशीचा हार कवी अर्पण करणार आहे. गुरुवारी दत्तासाठी नारळ न्यायचा. गुरुवारी थर्सडेच्या दिवशी गुरुवारी दत्तासाठी नारळ न्यायचा. शुक्रवारी देवीची ओटी भरूया. शुक्रवारी देवीची ओटी भरायची. देवीला फुलं न्यायची, फळं न्यायची. ओके, आणि देवीची ओटी भरायची. शनिवारी मारुतीला तेल वाहूया. शनिवारी काय करायचं आहे? मारुतीला तेल वाहायचं आहे. रविवारी नमस्कार सूर्यदेवाला. रविवारी काय करायचं आहे? सूर्याला नमस्कार करायचा आहे. रविवारी काय करायचं आहे? सूर्याला नमस्कार करायचा आहे. कल्याण अमुचे कर देवा वंदन तुझला. देवा आमचे तू कल्याण कर. आम्हाला तू भरभराटीने भरून टाक. आमचे तू सदा कल्याण कर. आमच्या कामात तू आम्हाला मदत कर आणि आम्ही तुला वंदन करतो. ओके, तर बघा मुलांनो, कवीनी सोमवारपासून तर रविवारपर्यंत प्रत्येक दिवशी कामं ठरवून ठेवली आहेत. बरोबर? कवीनी काय केलं आहे? त्याची सर्व कामे सोमवारपासून तर रविवारपर्यंत सर्व कामे त्यांनी काय केली आहे? ठरवून ठेवली आहे. ओके, माझ्या मागे बोला. सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार म्हणजे इंग्लिशमध्ये सोमवारला काय म्हणतात? कोणाला माहिती आहे? इंग्लिशमध्ये सोमवारला काय म्हणतात? मंडे. व्हेरी गुड. मंगळवारला काय म्हणतात? आफ्टर मंडे ट्यूजडे. मंगळवार म्हणजे ट्यूजडे. बुधवार म्हणजे वेनसडे. व्हेरी गुड. बुधवार म्हणजे वेनसडे. गुरुवार म्हणजे थर्सडे. गुरुवार म्हणजे थर्सडे. शुक्रवार म्हणजे फ्रायडे. शुक्रवार म्हणजे फ्रायडे.
शनिवार सॅटरडे आणि रविवार संडे. येस, माझ्या मागे बोला. मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. ओके स्टुडंट्स, तर मला सांगा सोमवारी कवी काय करणार आहे? सोमवारी कवी काय करणार आहे? येस, सोमवारी कवी काय करणार आहे? येस, सोमवारी कवी शंकराला बेल वाहून नेणार आहे. सोमवारी शंकराला बेल वाहून नेणार आहे. मंगळवारी काय करणार आहे? मंगळवारी कवी काय करणार आहे? कोणासाठी काय नेणार आहे? येस, मंगळवारी कवी गणपतीसाठी दुर्वा घेऊन जाणार आहे. दुर्वा म्हणजे काय सांगितलं? गवत सारखं हिरवं. ओके, हिरव्या कलरचं गवतीसारखं जे असते त्याला दुर्वा म्हणतात. तर कवी मंगळवारी गणपतीसाठी दुर्वा घेऊन जाणार आहे. बुधवारी काय करणार आहे कवी? बुधवारी कवी काय करणार आहे? येस, विठोबाला तुळशीचा हार देणार आहे, अर्पण करणार आहे. बुधवारी काय करणार आहे? विठोबाला तुळशीचा हार अर्पण करणार आहे. गुरुवारी काय करणार आहे? गुरुवारी कवी काय करणार आहे? बुधवारी तो विठोबासाठी तुळशीचा हार अर्पण करणार आहे. गुरुवारी काय करणार आहे? दत्तासाठी नारळ नेणार आहे, न्यायचा आहे. गुरुवारी थर्सडेला दत्तासाठी नारळ न्यायचा आहे. शुक्रवारी काय करणार? शुक्रवारी देवीची ओटी भरूया. शुक्रवारी काय करणार आहे? देवीची ओटी भरूया, म्हणजे देवीला फुलं फळं. ओके, देवीची ओटी भरूया. शनिवारी मारुतीला तेल वाहूया. शनिवारी मारुतीला तेल वाहूया. रविवारी काय करायचं आहे? रविवारी नमस्कार सूर्यदेवाला. रविवारी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. कल्याण अमुचे कर देवा वंदन तुझला. कवी देवाला काय सांगत आहे? आमचे तू कल्याण कर, आम्ही तुला वंदन करतो. ओके स्टुडंट्स, व्हेरी गुड. आता मुलांनो मराठीची नोटबुक बाहेर काढा. मराठीची नोटबुक बाहेर काढा. नोटबुक बाहेर काढली मुलांनो. वरती हेडिंग लिहा, कविता आठवड्याचे वार. कविता आठवड्याचे वार. आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये जो पाठ आपण शिकले होते सेम, त्या पाठाचं नाव सुद्धा सेम होतं, आठवड्याचे वार. तर त्या पाठामध्ये आपण ऑलरेडी सोमवार मंगळवार लिहिलं आहे, बरोबर. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत? मराठीमध्ये सुद्धा लिहिणार आहोत आणि त्याच्यासमोर इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिणार आहोत. ओके, तुम्हाला माहिती पाहिजे की सोमवार म्हणजे मंडे. ओके, तर तसं आपल्याला लिहायचं आहे. लिहिली हेडिंग. मराठीची नोटबुक तुम्ही बाहेर काढली आहे. हेडिंग लिहा, कविता आठवड्याचे
वार. पहिला वार लिहा सोमवार. पहिला वार लिहा सोमवार. सोमवार म्हणजे मंडे. सोमवार म्हणजे मंडे. दुसरा वार मंगळवार. दुसरा वार मंगळवार. मंगळवारला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्यूजडे. मंगळवारला काय म्हणतात? ट्यूजडे. मंगळवार नंतर बुधवार. मंगळवार नंतर बुधवार. तिसरा वार कोणता आहे? बुधवार. बुधवार म्हणजे वेनसडे. बुधवार म्हणजे वेनसडे. इंग्लिशमध्ये लिहा WEDNESDAY. वेनसडे. बुधवार वेनसडे. बुधवार नंतर गुरुवार. बुधवार नंतर गुरुवार. गुरुवार म्हणजे थर्सडे. गुरुवार म्हणजे थर्सडे. THURSDAY. Thursday. What is the spelling of Thursday? THURSDAY. Thursday. Okay. गुरुवार नंतर शुक्रवार. गुरुवार नंतर शुक्रवार. शुक्रवार म्हणजे फ्रायडे. शुक्रवार म्हणजे फ्रायडे. FRIDAY. फ्रायडे. सोमवार मंडे. मंगळवार ट्यूजडे. बुधवार वेनसडे. गुरुवार थर्सडे. शुक्रवार फ्रायडे. शुक्रवार नंतर शनिवार. शुक्रवार नंतर शनिवार. शनिवार म्हणजे सॅटरडे. शनिवार म्हणजे सॅटरडे. SATURDAY. सॅटरडे. and the last day शेवटचा वार रविवार. शेवटचा वार रविवार. रविवार म्हणजे संडे. सगळ्यांचा आवडणारा दिवस. आता तर करोनामुळे रोजच आपला संडे आहे, बरोबर? येस. परंतु जेव्हा आपली शाळा असायची तेव्हा पण रविवारची वाट बघत होती, बरोबर? की कधी आम्हाला रविवार येईल आणि कधी आम्हाला सुट्टी मिळेल, आम्हाला आराम करायला मिळेल. तर रविवार हा सगळ्यांचा आवडता दिवस. रविवार म्हणजे संडे. SUNDAY. संडे. ओके. हाऊ मेनी डेज? 1 2 3 4 5 6 7. 7 डेज. माझ्या मागे बोला. सोमवार, मंडे, मंगळवार, ट्यूजडे, बुधवार, वेनसडे, गुरुवार, थर्सडे, शुक्रवार, फ्रायडे, शनिवार, सॅटरडे, रविवार, संडे. ओके मुलांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचं आहे. मराठीच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके, व्हेरी गुड. तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आठवड्यांचे वार ही कविता शिकले आहे. ओके, आपण शॉर्टमध्ये रिवाइज करूया. सोमवारी कवी शंकराला बेल वाहून देतो.
मंगळवारी गणपतीसाठी दुर्वा घेऊन जातो. बुधवारी विठोबाला तुळशीचा हार अर्पण करतो. गुरुवारी दत्तासाठी नारळ न्यायचा असतो. शुक्रवारी देवीची ओटी, फळे, फुले, ओके, लाडू अशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे. शनिवारी मारुतीला तेल वाहायचं आहे. रविवारी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. तर कवी सांगत आहे की सोमवारपासून रविवारपर्यंत देवाला निरनिराळ्या गोष्टीतून निरनिराळे गोष्ट अर्पण देवाला करत आहे. तर देवा आमचे कल्याण कर आणि आम्ही तुला वंदन करतो. ओके, कवितेमध्ये काय सांगितलं आहे? कवी सोमवारपासून रविवारपर्यंत देवाला वेगवेगळे गोष्ट अर्पण करत आहे. ओके, तर मुलांनो, होमवर्क काय आहे? मराठीच्या नोटबुकमध्ये ही कविता तुम्हाला एक वेळा, वन टाइम, ओके, एक वेळा तुम्हाला ही कविता लिहायची आहे. ओके, एक वेळा कविता लिहायची आहे, वन टाइम. ओके, आणि त्यानंतर हे सोमवार मंगळवार लिहायचं आहे. हे पहिलं लिहिलं त्यानंतर कविता लिहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, डेट टाकायची आहे 13/10/2020. ओके, 13 ऑक्टोबर 2020. माझ्या मागे बोला. सोमवार, मंडे, मंगळवार, ट्यूसडे, बुधवार, वेनसडे, गुरुवार, थर्सडे, शुक्रवार, फ्रायडे, शनिवार, सॅटरडे, रविवार, संडे. ओके, थँक यू.